तर नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर बघा 10वीचं आपलं पहिलं प्रकरण चालू केलं, त्याच्यामधलं 1.4 पर्यंत पूर्ण गणित पाहिलेले आहेत आपण. तर आज घ्यायचं आपल्याला 1.5. तर त्याच्यामधलं पहिलं गणित आहे शाब्दिक उदाहरण. त्याच्यामध्ये बघा 2 संख्यामधील फरक हा 3 असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे, तर त्या संख्या शोधा. तर हे संख्या शोधण्याच्या अगोदर आपल्याला शाब्दिक उदाहरणाचं समीकरण बनवून घ्यावं लागेल. त्याच्यानंतर समीकरण बनवल्यानंतर आपल्याला x आणि y ची किंमत शोधावी लागेल. ते किंमत म्हणजेच त्या 2 संख्या असतील. तर बघा काय म्हटले, 2 संख्या आहेत पण संख्या कोणत्या आहेत आपल्याला माहिती नाही. तर समजा आपण मोठी संख्या याच्यामध्ये x धरू, मोठी संख्या x आणि लहान संख्या y मानू, लहान संख्या y. तर बघा आता दिलेल्या पहिल्या अटीनुसार, पहिली अट काय सांगते की बाबा 2 संख्यामधील फरक हा 3 आहे. तर 2 संख्या कोणत्या आहेत आपल्या, x - y बरोबर 3. आला पहिला समीकरण तुमचा, पहिली अट. त्याच्यानंतर बघा दुसरी अट काय म्हटली त्यांनी, दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार असं लिहायचं. तर दुसऱ्या अटीनुसार काय म्हटलेलं आहे, मोठ्या संख्येची तिप्पट. मोठी संख्या आपली कोणती आहे, x आहे, म्हणून त्याची तिप्पट बेरीज म्हटले, प्लस नंतर लहान संख्येची दुप्पट म्हणजेच लहान संख्येची दुप्पट म्हणजेच 2x. यांच्या दोघांची बेरीज किती म्हटलेलं आहे त्यांनी, 19 आहे. तर आपल्याला त्या 2 संख्या शोधायच्या आहेत, x आणि y ची किंमत काढायची. तर याचं एक सामायिक समीकरणानुसारच सोडवायचं आहे. तर याच्यामध्ये x ची किंमत सेम करून घ्या, नाहीतर y ची किंमत सेम करून घ्या. तर बघा आता इथे समीकरण काय करू आपण, y ची किंमत सेम करून घेऊ. तर समीकरण 1 ला y ची किंमत म्हणजेच y चा सहगुणक सेम करण्यासाठी आपल्याला 2 ने गुणावं लागेल, कारण दुसऱ्या समीकरणामध्ये y चा सहगुणक हा 2 आहे. तर समीकरण 1 ला 2 ने गुणून, आता 2 ने गुणल्यानंतर समीकरण काय होते बाबा, की बघा 2 ने गुणायचे समीकरणाला x आणि y, त्याच्यामध्ये फक्त 2 ने मल्टिप्लाय केलो आपण, 2x वजा 2y बरोबर 3 2 6. हा झाला समीकरण नंबर 3. तर याच्यामध्ये समीकरण नंबर 3 भेटलेला आहे आणि 2 याच्यामध्ये y कट व्हायचे आपल्याला. तर यांच्यामध्ये बेरीज करायचे का वजाबाकी, आपण पहिल्या दिवसापासून पाहत आलेलो आहोत. 1 प्लस आणि 1 मायनस जर असेल तर त्या दोघांची सरळ बेरीज करा. बेरीज केल्यानंतर तुम्हाला हे प्लस आणि हे मायनस कटतंय. तर समीकरण 2 प्लस समीकरण 3 या दोघांची बेरीज करायची आहे. तर जशाच तसे अगोदर समीकरण खाली लिहून घ्या. दुसरा समीकरण आहे 3x अधिक 2y बरोबर 19 आणि तिसरा समीकरण आहे 2x वजा 2y बरोबर 6. यांची बेरीज करा. 3 आणि 2 5x, हे प्लस मायनस कटले, 19 आणि 6 25. तर बघा हे x बरोबर 25 आहे. तर xचा सहगुणक इकडे गुणाकारामध्ये असेल तर पुढे जाऊन काय होईल, तो भागाकारामध्ये जाईल. म्हणजेच x ची व्हॅल्यू आलेली आहे आपल्याला 5 × 5 5 × 5 25. तर x ची व्हॅल्यू 5 आलेली आहे. तर x ची 5 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. x बरोबर 5 ही किंमत समीकरण नंबर 1 मध्ये ठेवू. आता समीकरण नंबर 1 काय सांगते, x - y बरोबर 3. तर x ची किंमत 5 आलेली आहे आपली, y मायनस y इथं बरोबर 3. इथलं प्लस 5 पुढे जाऊन मायनस झाला, 3 मधून 5 गेले -2 आलं, कारण छोट्या संख्येतून मोठी संख्या वजा केलो. दोन्ही साईडचा मायनस मायनस हा प्लस होऊन जाईल. y किंमत किंवा उकल काय भेटेल तुम्हाला, 2. तर त्या 2 संख्या कोणत्या असतील मग, मोठी संख्या असेल तुमची 5 आणि छोटी संख्या असेल 2. कळलं. तर अशा प्रकारे काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, लिहून घ्या.
तर अशाच प्रकारे याच्यामधलं 1.5 मधलं दुसरं समीकरण बघू आपण. दुसरा क्वेश्चन. तर बघा दुसरा क्वेश्चन काय म्हणते, एक डायग्राम आहे, आकृती, त्याच्यामध्ये आहे एक आयत. हा आयत आहे. आयताच्या तुम्हाला लांबी दिलेली आहे 2x अधिक y अधिक 8 आणि त्याच्यानंतर दिलेला आहे 4x वजा y, रुंदी दिलेला आहे x प्लस y आणि इकडं 2y. तर त्याच्यामध्ये तुम्हाला x आणि y ची किंमत काढायची आहे. x आणि y ची किंमत काढणं झाल्यानंतर तुम्हाला त्या आयताची परिमिती आणि त्या आयताचे क्षेत्रफळ काढायचं आहे. तर त्याच्या अगोदर आपल्याला लांबी आणि रुंदी पूर्णपणे काढून घ्यावं लागेल. ते काढल्यानंतरच तुम्हाला क्षेत्रफळ आणि परिमिती काढता येईल. तर बघा आयताच्या सम्मुख भुजा या समान लांबीच्या असतात, बरोबर. आता इकडे लक्ष द्या. आयताच्या सम्मुख भुजा समान लांबीच्या असतात. समान लांबीचे असतात म्हणजे काय, आयताच्या समोरासमोरील बाजू ह्या समान असतात आणि आयताचा प्रत्येक कोना काटकोन असतो. म्हणजे आता आयताच्या समोरासमोरील बाजू सेम आहेत. समोरासमोरील म्हणजे हा 4x वजा y बरोबर 2x अधिक y अधिक 8. हे समोरासमोरील बाजू झाल्या आणि काय दोन्ही पण सेम आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, इक्वेशन तयार होईल. आता इथे इक्वेशन काय तयार होईल, आता जे चल आहेत, चलासोबत जे सहगुणक आहेत ते सगळे एका बाजूला घ्या आणि हा एकटा नंबर जे आहे ते समोर ठेवा. आता बघा इकडं 4x वजा y हा +2 इकडे येऊन काय होईल -2, हा +y इकडे येऊन काय होईल -y बरोबर 8 राहील. कळलं 4x. तर बघा आता समोरासमोरील बाजू समान असतात त्याच्यामुळे काय घेतलो आपण 2x हे 4x वजा y बरोबर 2x अधिक y अधिक 8. तर याचं इक्वेशन तयार करून घेतलं. 4x - 2x म्हणजे 2x झाला आणि हा y हा पण मायनस आहे आणि हा पण मायनस आहे. आपण नियमावलीमध्ये शिकलेलो आहे की मायनस मायनस काय होतोय प्लस होते. तर y आणि हा एक y म्हणजे काय झाला 2y बरोबर 8. हा समीकरण नंबर 1 भेटला. तर त्याच्यानंतर आता आपल्याला तेच सेम प्रोसेस करायचे समोरासमोरील बाजू. इथे करायचं काय x अधिक y आणि इकडला पण +2y. आता इथे काय होते समीकरण तयार तुमचं. आता इथे समोरासमोरील बाजू आहेत, समोरासमोरील बाजू आहे त्याच्या कशा असतात सेम असतात. तर इथली समोरासमोरील बाजू कोणती आहे आपली x + y एक आहे आणि इकडे कोणती आहे x +4 आहे रे y नाही. समीकरण थोडं हे झालेलं आहे, x +4 आहे. तर तिथं काय घ्यायचं तुम्ही x +4 बरोबर 2y. आता समोरासमोरील बाजू आहेत आपल्या x +4 बरोबर 2y. हे समोरासमोरील बाजू झाले आपल्या. तर आता समीकरण कसं तयार करायचं असते, चल जे आहेत पद ते एका बाजूला आणि नंबर सिस्टीम जे आहे ते एका बाजूला. तर इथं काय होईल तुमचं आता समीकरण, हा मायनस आहे हे प्लस आहे इकडे येऊन काय होईल मायनस होईल आणि हा +4 पुढे जाऊन मायनस म्हणजे हे समीकरण नंबर 2. आता या दोन समीकरणावरूनच आपल्याला x आणि y ची किंमत काढायची आहे. तर बघा y चे सहगुणक 2 हा सारखा आहे. तर y चे सहगुणक सारखे आहेत म्हणून काय करायचं दोघांची बेरीज करून घ्या, हे सॉरी वजाबाकी करून घ्या आणि त्याच्यानंतर x ची किंमत भेटेल. तर समीकरण 1 वजा 2. तर समीकरण 1 काय सांगते 2x वजा 2y बरोबर 8 आणि इकडला x वजा 2y बरोबर वजा 4. आता इथे वजाबाकी केलो आपण x = कळलं का 2x मधून 1 x गेला
एक्स राहिला, हे मायनस मायनस कटलं, हे 8 मधून 4 म्हणजे प्लस मायनस मायनस आणि हा मायनस 1 होईल. तर तिथं काय होईल दोघांची ते तर बेरीज होईल. बेरीज कशामुळे होईल? कारण हा पण मायनस आहे आणि या दोघा संख्येमध्ये एक मायनस आहे आणि एक प्लस आहे, म्हणजेच 8 आणि 4 12 होईल. तर इकडे लक्ष द्या, आता x बरोबर 12 किंमत भेटली आपल्याला. x बरोबर 12, फक्त x ची व्हॅल्यू भेटलेली आपल्याला. तर x ची व्हॅल्यू समीकरण कशामध्ये ठेवता? समीकरण 1 मध्ये ठेवून बघा. समीकरण 1 मध्ये ठेवू x ची व्हॅल्यू. तर x ची व्हॅल्यू समीकरण 1 मध्ये ठेवण्यासाठी इक्वेशन लिहून घ्या. 2x - 2y बरोबर 8. 12 दुनी 24 वजा 2y बरोबर 8 मायनस 2y बरोबर 8. हे प्लस इकडे जाऊन काय होईल? मायनस होईल. आता इथं 24 मधून 8 गेले, किती उरतात? 16. तर y बरोबर -16, कारण छोट्या संख्येतून मोठी संख्या वजा करायला -16. हा गुणाकारामधला 2 भागाकारामध्ये जाईल. y ची किंमत पण काय येईल तुमची 8. तर x ची किंमत आलेली आहे तुमची 12 आणि y ची किंमत भेटलेली आहे 8. तर याच्यामध्ये लांबी बरोबर काय फॉर्म्युला आपला? 4x - y. 4x - y आणि रुंदी बरोबर 2y. तुम्हाला लांबी भेटलेली आहे 4x - y आणि रुंदी काढायचं आहे 2y. रुंदी काय काढायची तुम्हाला? 2y. तर इकडे लक्ष द्या, याच्यामधला हा घेतलो लांबी, कारण आपण आयताचे समोरासमोरील बाजू या लांबी कशा असतात? समान असतात, म्हणून या दोन्हीपैकी ही घेतलो आणि याच्यापैकी रुंदी 2y घेतलो. तर बघा आता 4 किती आहे रे बाबा? x ची किंमत 8 वजा y ची किंमत 8. आता बघा, करा गुणाकार. 4 8 32. तर x ची किंमत 12 आहे ना. 12 चौक 48 वजा 8 किती आलं उत्तर? 40. आणि इथं y ची किंमत 8 म्हणजे 2 गुणिले 8 बरोबर 16. ही आता तुम्हाला लांबी आणि रुंदी भेटलेली आहे. लांबी भेटलेली आहे तुम्हाला 40 एकक आणि रुंदी भेटलेली आहे 16. तर याच्यामध्ये क्षेत्रफळ काढायचे. आयताचे क्षेत्रफळ बरोबर फॉर्म्युला काय? आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. तर लांबी किती आलेली आहे आपली? 40 आणि रुंदी किती आलेली आहे? 16. 16 0 0 16 चौक 64. हे तुम्हाला क्षेत्रफळ भेटलं. फक्त काय भेटलं? क्षेत्रफळ. आता याच्यामध्ये तुम्हाला आयताची परिमिती काढायची आहे. इथे लिहितो जागा नसल्यानं. आयताची परिमिती. आयताची परिमिती काय सांगते? 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. 2 गुणिले लांबी किती आहे रे बाबा? 40 अधिक रुंदी 16. काय येईल मग? 2 गुणिले 56 येईल. तर बघा, 56 च्या दुप्पट किती? 112. तर आयताची परिमिती काय येईल तुमची? 112. तर लिहून घ्या. याच्या एवढं सोपं कोणत्याही पुस्तकात तुम्हाला उत्तर सापडणार नाही. तर व्हिडिओला आवडत असेल तर सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा आणि जेवढं होता होईल तेवढं तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा, जेणेकरून त्यांनाही एक सोप्या पद्धतीत गणित शिकायला मिळेल. धन्यवाद.